की तुम्ही माहोल बघताय. नळपाड्याचे 1500 घरं त्याच्यात आहेत आणि एक विकासकाला SRA LOI देतोय अशी चर्चा होती. त्याच्या विरोधात आव्हाड साहेब या ठिकाणी आले. लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी सुभाषनगर डेव्हलप करू नाही शकला, जो गांधीनगर डेव्हलप करू नाही शकला, तिथली लोक रस्त्यावर आहेत, तिथल्या लोकांना भाडं मिळत नाहीये. मग असं असताना आणखीन नळपाड्याच्या 1500 लोकांना कुठे तो न्याय देऊ शकतो? आणि तरीही SRAचे अधिकारी हट्ट बांधून होते की त्याला कुठेतरी LOI मिळावा, म्हणून आव्हाड साहेब इकडे आलेले. आव्हाड साहेबांच्या याला मान देऊन अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही काय LOI देणार नाही आणि एक पत्र उमेश अग्रवाल यांना उद्या देण्यात येईल. जी आज या ठिकाणी एका चालू दिवशी लोक आली त्याचं खरंच चीज झालं, कारण का आव्हाड साहेब इकडे आले आणि कुठेतरी 13-2 कारवाई सुरू होईल असं वाटतंय. 13-2 काय, विकासक बदलण्याची कारवाई सुरू होईल असं दिसतंय. साहेब, थोड्या वेळापूर्वी या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली की संजय पांडे हेच म्हणजे बिल्डर राहतील आणि दिशाभूल केली जाते, राजकीय हस्तक्षेप आहे असं देखील आरोप करण्यात आले. कसं आहे की सामान्य नागरिक जर त्रस्त झाला तर तो कोणाकडे जाणार? तो एका राजकीय पक्षाकडेच जाणार. आज जर त्यांना वाटत असेल की आव्हाड साहेबांच्या मध्यस्थीने त्यांच्या समस्या दूर होणार असतील तर ते नक्कीच जातील. आता असं आहे की इथे उपस्थित लोकांमध्ये कोण राष्ट्रवादीचं आहे, कोण काँग्रेसचं आहे, कोण शिवसेनेचं आहे, कोण उभाटाचं आहे, कोण भाजपचं असेल. आज नगरसेवक तर 4ही भाजपचं आहेत. तरी जर एवढी लोक जमतात आणि ते आव्हाड साहेबांकडे येतात, तर घरापेक्षा महत्वाचं काय आहे त्यांच्यासाठी? पक्ष महत्वाचा नाही, लोकांच्या समस्या महत्वाच्या आहेत, घरं त्यांची महत्वाची आहेत. आणि आज जर त्यांनी घरं खाली करून दिली तर परत 15 वर्ष 20 वर्ष मरेपर्यंत घरं मिळतील की नाही असा एक त्यांच्यासमोर क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे विकासक जी झालेली चूक आहे ती सुधारायची वेळ आलेली आहे. आणि ज्या चुका सुभाषनगर आणि गांधीनगरच्या लोकांनी केल्या त्याच्यातनं नळपाड्यातल्या लोकांना ते बघून एक सुधारणा करायची त्यांना एक संधी मिळाली. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे.